मी रणजित चंदनदादा चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा सांगली जिल्हा प्रमुख. आपण मागील 1.5 वर्षापासून या अवैध कॅफेंविरोधात आंदोलन करतोय. मागच्या मे महिन्यात आपल्या सांगलीमध्ये विश्रामबागमध्ये एका कॅफेमध्ये एका 16 वर्षाच्या युवतीवर बलात्कारासारखी घटना घडली. त्या घटनेच्या विरोधात आपण श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या स्टाईलमध्ये आपण कॅफे मालकांना आणि या अवैध धंदे करणाऱ्यांना आपण उत्तर दिले. त्यावर कारवाई करत माननीय SP साहेब, माननीय DYSP साहेब या दोघांनीसुद्धा प्रत्येक कॅफे मालकांना नोटिसा दिलेल्या की कॅफेमध्ये कॅफे जर आपल्याला चालवायचा असेल तर कोणत्याही रूमला दरवाजा नसावा किंवा पडदा नसावा, आतमध्ये कंपार्टमेंट नसावे, कंपार्टमेंटच्या सारखे असे पडदे लावलेले नसावे आणि प्रत्येक रूममध्ये CCTV लावणं बंधनकारक केलं. पण मगाशी एका 16 वर्षाची युवतीचे पालक आमच्याकडे आले आणि असं मुलगी तिथे गेलेली आम्हाला लक्षात आलं. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला आढळून आलं की त्या ठिकाणी पडदे लावून कंपार्टमेंट केल्यात, CCTV नाही आहे कोणत्याही प्रकारची आणि लहान लहान मुलींना तिथं बसायला प्रायव्हसीची व्यवस्था ती करून देत आहे. आणि अत्यंत म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की माननीय गुरुवर्य भिडे गुरुजींनी या कॅफेचं ओपनिंग केलं आणि अशा व्यक्तीनं ओपनिंग केले आणि त्या ठिकाणी असे चाळे चालू आहेत. म्हणजे कुठं तर आपण हिंदू लोक आपण या चुकीचं काहीतरी करतोय. आणि आता पोलिसांना आपण तक्रार दिली आहे. ती मुलगी पण आले, मुलीच्या घरातले सगळेजण आले तक्रार द्यायला. बघूया पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात. जर आम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे जर कारवाई केली नाही आणि जर अनेकदा इथून पुढे जर आम्हाला कॅफे आढळले तर त्या कॅफेला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आमच्या स्टाईलनं परत एकदा उत्तर देईल, हेच मी आपल्याला सांगतो. धन्यवाद.